सेलू तालुक्यातील कानड शिवारामध्ये सध्या आपण उपस्थित आहे. कानड शिवारातील माळरानावर फॉरेस्टची जमीन मोठ्या प्रमाणात असून या फॉरेस्टच्या जमिनीमधून मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू आहे. मागील अनेक वर्षापासून हे अवैध उत्खनन सुरू आहे आणि फॉरेस्टच्या जमिनीची पूर्णपणे उत्खनन माफियाने इथे चाळणी केलेली आहे. यामुळे निसर्गाला फटका बसत आहे. कानड गावाचे काही तरुण युवक आपल्यासोबत आहे, तर त्यांच्याशी थोडक्यात संवाद साधूया. भाऊ, काय नाव तुमचं? माझं नाव परमेश्वर कानोबा घनवटे. आता हे किती दिवसापासून या माळरानावर फॉरेस्टच्या जमिनीवरून उत्खनन सुरू आहे? तर हे कधीपासून चालू आहे हे तर माहिती नाही मला, पण हे बऱ्याच माझ्या अंदाजे बऱ्याच दिवसापासून असणार आहे. आता थोड्या दिवसामध्ये एवढं उत्खनन होऊ शकत नाही. तर मी आज इकडं आपल्या जय भवानी माता मंदिर आहे, इकडं दर्शनाला गेलो होतो सकाळी. त्यावेळेस आल्यानंतर बघलेत मी आज 10 वर्षापूर्वी त्यांनी जो स्वतः जनावर राखलेले आहेत, तर त्यावेळेस इथे काय परिस्थिती होती आणि आज येतोय तर काय परिस्थिती आहे पाहतोय. पूर्ण त्या ह्याच्यापासून तर पार इकडे तर कमीत कमी 20 एकरचा साठा जो आहे, 20 एकर जमिनीचा, ते पूर्णपणे खोदून काढलेला आहे. म्हणजे मुरुम सगळा चाळणी केलेला आहे. तर याचं काहीतरी विल्हेवाट लावावं. तहसीलदार माझ्याकडनं नंबर विनंती तर कानड गावकऱ्यांकडनं. तुम्ही या उत्खनन सुरू आहे, तर याचा तुम्ही तहसील प्रशासन असो किंवा प्रशासनाला काही अर्ज केलेला आहे का? केलेले असतील नसतील हे मला माहीत नाही याच्या अगोदर, पण आता मी तर नक्कीच करेल. लेखी अर्ज करून कलेक्टर साहेबांना याची थोडी दक्षता घ्या तुम्ही. का आता आज लोक मेलं तर त्याला तोंडावर गौरी ठेवायला गौरी राहिली नाही. कशामुळे तर जनावर नाही, मेन म्हणजे जनावरांना खायला नाही. जे सगळ्यात मोठं जे माळरान शिवार आहे जनावरांसाठी कानडमध्ये आज तुम्ही बघा एक ढोर राहिलेलं नाही. तर ह्याच्यामुळे लोकांनी ढोर विकले ना. का तर चारायचं कुठं त्यांना, खाऊ कुठं घालायचं, ह्यासाठी त्याची काहीतरी विल्हेवाट लावा. हे कलेक्टर साहेबांना माझी नंबर विनंती. तुमचं नाव काय? माझं नाव अमोल विलासराव डोंबे, मी कानडचा रहिवासी आहे. बरं, हे काय उत्खनन माफिया मोठ्या प्रमाणात फॉरेस्टच्या जमिनीतून दिवसा ढवळ्या मुरुमचा उत्खनन करत आहे, तर या गंभीर बाबीकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. याबाबत काय तुमची? मला तर वाटते प्रशासन मुद्दाम, मी 2-4 न्यूजपेपरला बघितलेली याच्या आधी बातमी त्या माळाविषयी आपले, परंतु कुणीही काही दखल घेण्याचा अंदाज माझा दिसत नाही. प्रशासन झोपेचं सोंग घेत आहे असं माझा अंदाज आहे. मुद्दामून याच्या आधी मी खूप बातम्या बघितल्या याविषयी. आता कमीत कमी 1 वर्ष झालं या माळाचं उत्खनन चालू आहे, पण याला कोणी जबाबदार प्रशासन आणखी घेतलेलं नाही. कोणी इथं दिवसा ढवळ्या मुरुम करतात, पण कोणीही प्रशासनाचा माणूस आणखी इथे पाहायला डोकून बघायलाही आलेला नाही. आता हे मुरुम टिप्पर ट्रॅक्टरच्या JCPच्या मार्फत काढतात का? हां, टिप्पर डंपर हे दिवसभर चालू असतात. कायला म्हणजे कशाप्रमाणे ते विकतात? 4,000-5,000 रुपयाला ट्रिप अशाप्रमाणे विकतात ते. हां, आता उत्खनन माफिया हे आपल्या याच परिसरातले का बाहेरच्या भागातून पण येतात? बाहेरच्या सेलूपर्यंत म्हणजे सेलूपर्यंतचे लोक इथं उत्खनन करायला सध्या यायले आणि त्यांचे स्टेटस आहेत, इथून मुरुम मिळेल, इथून हे मिळेल. या आमच्या माळावरची सध्या परिस्थिती इथली. बरं, कानडच्या आता तुम्ही तरुण युवकांनी जिल्हा प्रशासन असो किंवा तालुका प्रशासन असो, याबाबत तुम्ही त्यांना माहिती दिलेली आहे का? माहिती सर याच्या आधी भरपूर, म्हणजे न्यूजपेपरपेक्षा जास्त काही हे नाही. न्यूजपेपर सगळेच जण आजकाल वाचतात. आता त्यांना न्यूजपेपरमधून कळत नाही तर आपण काय करावं? हे फॉरेस्टच्या जमिनीतून किती एकरमधील जमिनीतून आलेलं आहे उत्खनन करून मुरुम काढण्यात आलेलं आहे? याआधी कमीत कमी 2 वर्ष झालं मुरुम इथून उत्खनन चालू आहे. म्हणजे 2 वर्षापासून आणखी इथं कोणतेही प्रशासन इथं आणखी दाखल झालेलं नाही. तर कमीत कमी इथं आतापर्यंत 20 एकर जमीन खोदलेली आहे. 20 एकर जमीन इथले खोदलेली माळावरची. तर आणखी प्रशासनाचं कोणतं लक्ष नाही. मला वाटतं कमीत कमी सगळा माळ खोदल्यानंतरच प्रशासन जागा होईल असा माझा अंदाज दिसतोय. तर आता तुमची काय मागणी आहे? आमची प्रशासनाला एवढीच मागणी आहे की लवकरात लवकर याचा काहीतरी बंदोबस्त करावा, अन्यथा आम्ही आंदोलनाला बसणार आहोत तहसील कार्यालयासमोर. काय नाव तुमचं? विष्णू विठ्ठलराव डोंबे, राहणार कानड. आता मागील अनेक दिवसापासून माळरानावर फॉरेस्टच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे आणि या ठिकाणी पाणी पुरवठा योजनेची टाकी देखील आहे, परंतु उत्खनन माफियाने पाणी टाकीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात उत्खनन केलेलं आहे. त्याबद्दल काय बोलणार तुम्ही? पाणी टाकीच पाडायच्या मागे आहेत ती. 6 महिने झाला आम्ही परेशान आहेत, कोणीच लक्ष देईन. परेशान होऊन ते आता तुम्हाला बोलवावं लागलं आम्हाला. किती बातम्या लावा, याच्याकडे लावा, त्याला लावा, कोणाला सांगितलं ते म्हणते नाही करू, आम्ही करू. कधी करता?
आता पहा तुम्ही, आता दाखवा हे कमीत कमी 20 एकर जवळपास गेले. आणि हे पाईपलाईनची पहा, पाण्याची टाकी, पाणी तर नाहीच नाही, पण आता टाकी पाडायचा टाईम झाला. आता पाईपलाईन बी गायब आहे, कुठे येतं आता काहीच नाही. पाण्याचा मेळ नाही, काय याचाच मेळ नाही. कोणीच नाही इथं पाहायला. कोणी या, कोणी घेऊन जा, कोणी कुठलं यालंय. कानाडचं मुरुम भेटेल, कानाडचं मुरुम हे सरकारी आहे ना, तुम्ही खाजगी थोडं जिकायले. सरकारी जाग्यावरलं कोणी टेटर ठेवते, आमच्याकडे मुरुम भेटेल. कुडाला तर कानाडचा काय तर 5,000 रुपये 6,000 रुपये, म्हणजे आमचं असून आम्हाला विकत घ्यावं लागायला. अंदाजे फॉरेस्टची जमीन किती असेल, किती एकर ती असेल? कमीत कमी 300-250 एकर आहे. हं. आता जनावर आहेत काय, कुठं चारा आता इकली काही मी त्याच्या यानंच, चारायला जागाच राहील नाही ना. फॉरेस्टची जमीन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मालरानावर आहे आणि फॉरेस्टचे अधिकारी असो किंवा कोणी प्रशासन असो या फॉरेस्टच्या जमिनीकडे लक्ष देत नाही आणि मोठ्या प्रमाणात उत्खनन माफिया, मुरुम माफिया या ठिकाणातून, या जमिनीतून मोठ्या प्रमाणात मुरुम आणि दगड उत्खनन करत आहे. दिवसा ढवळ्या या उत्खनन माफियाचे टिप्पर, JCP, ट्रॅक्टरच्या मार्फत मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. या गंभीर बाबीकडे SDM साहेबांनी लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे.